नमस्कार शेतकरी बांधवांनो, पीक विमा 2026-27च्या माध्यमातून सरकारने आता महत्त्वपूर्ण 4 बदल केलेले आहे. आता हे जे 4 बदल आहे ते कोणते आहे आणि पीक विमा योजनाचे लाभ घ्यायच्या अगोदर हा व्हिडिओ नक्कीच तुम्ही बघा. खूप महत्त्वाचा आहे आणि जास्तीत जास्त पुढे शेअर करा. प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचायला पाहिजे. तर चला आपण आता सविस्तर माहिती समजून घेऊया कोणते 4 नवीन बदल केलेले आहेत ते, आणि काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना आव्हान, सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना 2026-27 मध्ये 31 जुलैपूर्वी नोंदणी करा. नोंदणी केल्यानंतर नैसर्गिक आपत्ती असेल किंवा अवकाळी पाऊस असेल, दुष्काळ असेल आणि त्या दुष्काळामुळे होणारे पीकचे जे नुकसान आहे त्याला आर्थिक संरक्षण मिळावा ह्यासाठीच पीक विमा योजनेचे सगळे शेतकरी लाभ घेत आहे. आणि अजून कोणी लाभ घेतला नसेल तर जास्तीत जास्त पुढे व्हिडिओ शेअर करत राहा आणि त्याबद्दल नवीन नवीन अपडेट आपल्या चॅनलवर येत राहील. तर आता संपूर्ण माहिती जे 4 बदल झालेले आहेत ते आपण व्यवस्थितपणे समजून घेऊया. योजनाचे जे 4 बदल आहेत, दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं आहे की योजनेचे 4 महत्त्वपूर्ण बदल जे झालेले आहे त्यापैकी डिजिटल कॉर्प सर्व बंधनकारक आहे. किमान 0.10 हेक्टर क्षेत्र आवश्यक असायला पाहिजे. गैरप्रकार करण्यावर कठोर कार्यवाही होणार आहे. विमा सुरक्षित रकमेत वाढ, म्हणजे सर्वात अगोदर तर डिजिटल केलेलं आहे. अमुक हेक्टर क्षेत्र आवश्यक पाहिजे. त्यानंतर गैरप्रकारे जे विमा योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांच्यावर कठोर कार्यवाही होणार. विमा सुरक्षित रकमेत वाढ होणार आहे. तर हे दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं आहे. भात, ज्वारी, बाजरी, नागली, मूग, उडीद, तूर, मका, भुईमूग, तीळ, सोयाबीन, कापूस व खरीप कांदा हे जे एवढे पीक आहे त्यावर अन्नधान्य, कडधान्य, तेलबिया त्याच्यावर 2% विमा हप्ता येणार आहे. आणि कापूस आणि कांदा यावर 5% विमा हप्ता येणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हे जे महत्त्वाचे 4 बदल झालेले आहे ते बदलचं तुम्ही पालन करा आणि ह्या योजनेचा नक्कीच लाभ घ्या. तर महत्त्वाचा व्हिडिओ आहे म्हणून जास्तीत जास्त पुढे शेअर करा आणि काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. असेच नवीन नवीन अपडेट तुम्हाला मराठी या चॅनलला बघायला भेटणार आहे. त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ संगती. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. जय हिंद.